राज्यामध्ये अनेक आंदोलन सुरू असताना परळी नगर परिषदेसमोर चक्क ढोल बजाव आंदोलन सुरू आहे। आपण पाहू शकता की कशा प्रकारचा ढोल इथे त्यांनी आणलेला आहे आणि ते ढोल वाजवून त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे। नेमक्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेऊयात। सर, काय नेमक्या मागण्या काय आहेत? प्रभाग क्रमांक 15 व 16 ह्याच्यात जे कामं झालेले आहेत आतापर्यंत 2016 ते 2026 पर्यंत जे कामं झालेले आहेत त्याचा माहितीचा अधिकार आम्ही टाकलेला आहे। त्याची आणखीन आम्हाला काही माहिती मिळालेली नाही आहे। पुन्हा जे आता इथं ब्रिज चालू आहे आपल्या ह्याच्या आंबेवेसमध्ये, तिथं त्या ब्रिजचं काम काही व्यवस्थित नाही आहे। पंतप्रधान योजना रमाई घरकुल ह्याचं वाटप झालं नाही आहे, त्याबाबत एक आहे। आणि आपल्या शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज जे केलेले आहेत त्याचं काहीच नाही आहे, यूजच नाही आहे त्याचा। निव्वळ ते कुणी म्हणजे कसे केले, काय केले, रोड करायचा, रोड फोडायचा, खालून नंतर ते करायचं, पण त्याचा यूज काहीच केलेला नाही आहे। त्यांनी सांगावं, फुकट पैसे उचललेले आहेत त्यांनी, काहीही अर्थार्थी संबंध नाही आहे कामाचा। आणि एक रोड 7-7 वेळेस केला आहे, जे की फक्त कागदावर केला आहे। आणि जिथं खरोखरच रोडची आवश्यकता आहे तिथं रोड ह्यांनी केलेला नाही आहे। जिथं नालीची खरोखरच आवश्यकता आहे इथं नाली केलेली नाही। जिथं पहिली नाली व्यवस्थित होती ती नाली पाडून किंवा तिलाच थोडं डागडूज करून तिच्यावरच बिलं उचलले, आणि जिथं नालीची खरोखर गरज आहे तिथं नाली केलेली नाही। वार्ड क्रमांक 10 मध्ये सुद्धा खंदून ठेवल्यात नसत्या JCBने नाल्या, महिना 2-2 महिने झाले, लोकायला तिथून वागता येईना झालंय, काही नाही। पुन्हा लाईटीचा प्रश्न, स्लम एरियामध्ये तर हे अजिबात लक्षच देत नाहीत। बरं, घरकुल योजना, पंतप्रधान योजनेमध्ये सगळा बोगस कारभार यांनी केलेला आहे। कुणाला दिले लाभार्थी, खरा लाभार्थी जो आहे रमाईचा, पंतप्रधान योजनेचा, त्याच्यापर्यंत यांचा पैसा पोहोचलेला नाहीये। काय सांगाल सर? आज चक्क तुम्ही नगरसेवक आहात आणि राज्यातील अशी क्वचित वेळेस आहे की नगरसेवक आंदोलन करावं लागतात, आपलं हे 3रं-4थं आंदोलन आहे, काय सांगाल? मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष यांची भ्रष्ट कुंभकर्ण झोप उडवण्यासाठी आम्ही ढोलबाजू आंदोलन या ठिकाणी केलं आहे। बरेच असे मुद्दे आहेत। आपल्या आंबेवेसमधला पूल असेल की 3 एप्रिलला चालू केलेला पूल आज कंप्लीट 1.5 महिना झाला, त्याचं काम फक्त 15% चालू झालं आहे। आता 15 दिवसांना पाऊस पडेल, तिथं होणाऱ्या लोकांची गैरसोय, एकतर 9 लाखाचा पर्याय रस्ता यांना 20,000मध्ये केला। एक ठिकाणी तर रस्ताच ठेवला नाही, फक्त 2 व्हीलर जाते, म्हणजे पर्याय रस्ता, अप्रोच रस्ता हे म्हणते कुठे गेला आहे। आज 2-3 वेळेस अंत्यविधी ह्याच पाठीमागून आणावं लागली, जेणेकरून प्रभू वैद्यनाथाच्या समोरून जाते, पाठीमागून आणावं लागली। पुन्हा विषय आपलं रमाई घरकुल अनेक बाबी आहेत। हां सर, काय सांगाल? चक्क आज नगरपालिकेसमोर ढोल बजाव आंदोलन चालू आहे, काय सांगाल? आज हे जे ढोल बजाव आंदोलन आहे हे अतिशय रास्त मागण्या आहेत। ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाकडून परळी शहराध्यक्ष महादेवजी गंगणे आणि कादर पाशा कुरेशी आणि आमचे बागवाले साहेब यांच्याकडून हे ढोल बजाव आंदोलन जे करण्यात आलं, हे जे प्रशासनाला 4-5 महिने झालेत ही बॉडी आल्यानंतर ह्यांनी विकास कामं सोडून भ्रष्टाचाराकडे लक्ष दिलेलं आहे। आता पुलाचं काम असेल, पंतप्रधान योजना असतील, पंतप्रधानामध्ये आता बघा तुम्ही मंत्री व माजी मंत्री यांनी मोठा प्रोग्राम घेऊन पंतप्रधान योजना, रमाई योजनेचा घरकुलाचे पैसे देतो म्हणून असं तिथं सांगितलं, पण त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी टाकलं तर परळीमध्ये लोक उत्साहित झाले, उत्साहितून त्यांनी घराचे बांधकाम चालू केले, पण आता त्यांच्या एका डोळ्यामध्ये पाणी आहे आणि दुसरं ते वरचं पाऊस येऊन त्यांच्या घरामध्ये जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण ज्यावेळेसपासून त्यांनी घेतला प्रोग्राम त्यावेळेसपासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले नाहीत, हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। आणि विशेष म्हणजे आपली परळी ही नावलेक परळी बारामतीच्या पावलावर पाऊल टाकून आपण परळीची नगरपालिका चालू असं येथील माजी मंत्री व येथील नगराध्यक्ष यांचं म्हणणं आहे, पण इथं CO सुद्धा नाही, ही खूप लाजणारी गोष्ट आहे। आज आपण बघतो ॲडिशनल CO चार्ज करून घेत आहेत आणि ह्याच्यामध्ये CO येत नाहीत आणि आलं तर एक दिवस येऊन काहीतरी कामं करून निघून जातात, दुर्दैवी गोष्ट आहे साहेब। काय सांगाल सर? आपण नगरसेवक आहात आणि आपण ढोल वाजवत आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून नगर परिषदेमध्ये एक हाती सत्ता आहे आणि नगराध्यक्ष ह्याच्या आधी ज्यांचे आता ते
पती आहे त्यांचे भैया धर्माधिकारी आणि आता त्यांची मिसेस आहे नगराध्यक्ष. आता त्यांच्या हातात कारभार आहे. आमचा प्रभाग क्रमांक 16 आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्या प्रभागात प्रशासन असताना किंवा शासन असताना ज्या भागात काम केलेले आहे त्या भागात तुम्ही येऊन बघू शकता. मोहम्मदिया कॉलनी, आयशा कॉलनी आणि जमालपुरा असेल, नांदूरवेस परिसर असेल, आंबेवेस परिसर असेल, त्या भागात एकही रोड नाली झालेली नाही, पाण्याची सुविधा नाही, बोर नाही, ड्रेनेजचे काम जे अर्धवट झालेले आहे ते तसेच राहिलेले आहे. अनेक प्रश्न नागरिकांना तिथं निर्माण झालेले आहेत. आता वारंवार आम्ही 5 महिने झाले या नगर परिषदेत आम्ही नगरसेवक म्हणून आलेलो आहोत. आम्ही आजपर्यंत गटनेते नितीन बागवाले असेल, मी असेल, आम्ही 10-10, 12-12 निवेदन दिले की आमच्या प्रभागातले कामं करा म्हणून. राहिलेले अर्धवट कामाचा हिशोब द्या आणि जे काम बोगस झाले त्याचं काय, त्यांना काहीही देणं घेणं नाही, जनतेशी काही देणं घेणं नाही. आमच्या पत्राला तर ते केराच्या ते कचऱ्यामध्ये टाकीत आहे. आम्हाला उत्तर पण देत नाही. या 15 दिवसामध्ये आपलं दुसरं आंदोलन आहे. हो. प्रभाग क्रमांक 15 व 16 ह्याच्यात जे कामं झालेले आहेत आत्तापर्यंत 2016 ते 2026 पर्यंत जे कामं झालेले आहेत त्याचा माहितीचा अधिकार आम्ही टाकलेला आहे. त्याची आणखीन आम्हाला काही माहिती मिळालेली नाही आहे. पुन्हा जे आता इथं ब्रिज चालू आहे आंबेवेसमध्ये, तिथं त्या ब्रिजचं काम काही व्यवस्थित नाही आहे. पंतप्रधान योजना, रमाई घरकुल ह्याचं वाटप झालं नाही आहे, त्याबाबत एक आहे. आणि आपल्या शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज जे केलेले आहेत त्याचं काहीच नाही आहे, यूजच नाही आहे त्याचा. निव्वळ ते कुणी म्हणजे कसे केले, काय केले, रोड करायचा, रोड फोडायचा, खालून नंतर ते करायचं, पण त्याचा यूज काहीच केलेला नाही आहे. त्यांनी सांगावं, फुकट पैसे उचललेले आहेत त्यांनी, काहीही अर्थार्थी संबंध नाही आहे कामाचा. आणि एक रोड 7-7 वेळेस केला आहे, जे की फक्त कागदावर केला आहे. आणि जिथं खरोखरच रोडची आवश्यकता आहे तिथं रोड ह्यांनी केलेला नाही आहे. जिथं नालीची खरोखरच आवश्यकता आहे इथं नाली केलेली नाही. जिथं पहिली नाली व्यवस्थित होती ती नाली पाडून किंवा तिलाच थोडं डागडूज करून तिच्यावरच बिलं उचलले. आणि जिथं नालीची खरोखर गरज आहे तिथं नाली केलेली नाही. वार्ड क्रमांक 10 मध्ये सुद्धा खंदून ठेवल्यात नसत्या JCBने नाल्या. महिना 2-2 महिने झाले, लोकायला तिथून वागता येईना झालंय. काही नाही. पुन्हा लाईटीचा प्रश्न, स्लम एरियामध्ये तर हे अजिबात लक्षच देत नाहीत. बरं, घरकुल योजना, पंतप्रधान योजनेमध्ये सगळा बोगस कारभार यांनी केलेला आहे. कुणाला दिले लाभार्थी, खरा लाभार्थी जो आहे रमाईचा, पंतप्रधान योजनेचा, त्याच्यापर्यंत यांचा पैसा पोहोचलेला नाही आहे. आणि राज्यातील अशी क्वचित वेळेस आहे की नगरसेवक आंदोलन करावं लागतात. आपलं हे 3रं-4थं आंदोलन आहे, काय सांगाल? मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष यांची भ्रष्ट कुंभकर्ण झोप उडवण्यासाठी आम्ही ढोलबाजू आंदोलन या ठिकाणी केलं आहे. बरेच असे मुद्दे आहेत. आपल्या आंबेवेसमधला पूल असेल की 3 एप्रिलला चालू केलेला पूल आज कंप्लीट 1.5 महिना झाला, त्याचं काम फक्त 15% चालू झालं आहे. आता 15 दिवसांना पाऊस पडेल, तिथं होणाऱ्या लोकांची गैरसोय. एकतर 9 लाखाचा पर्याय रस्ता यांना 20,000मध्ये केला. एक ठिकाणी तर रस्ताच ठेवला नाही, फक्त 2 व्हीलर जाते. म्हणजे पर्याय रस्ता, अप्रोच रस्ता हे म्हणते, कुठे गेला आहे. पुन्हा विषय आपलं रमाई घरकुल आंदोलन आहे हे अतिशय रास्त मागण्या आहेत. ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाकडून परळी शहराध्यक्ष महादेवजी गंगणे आणि कादर पाशा कुरेशी आणि आमचे बागवाले साहेब यांच्याकडून हे ढोल बजाव आंदोलन जे करण्यात आलं, हे जे प्रशासनाला 4-5 महिने झालेत ही बॉडी आल्यानंतर ह्यांनी विकास कामं सोडून भ्रष्टाचाराकडे लक्ष दिलेलं आहे. आता पुलाचं काम असेल, पंतप्रधान योजना असतील, पंतप्रधानामध्ये आता बघा तुम्ही मंत्री व माजी मंत्री यांनी मोठा प्रोग्राम घेऊन पंतप्रधान योजना, रमाई योजनेचा घरकुलाचे पैसे देतो म्हणून असं तिथं सांगितलं. पण त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी टाकलं तर परळीमध्ये लोक उत्साहित झाले. उत्साहितून त्यांनी घराचे बांधकाम चालू केले. पण आता त्यांच्या एका डोळ्यामध्ये पाणी आहे आणि दुसरं ते वरचं पाऊस येऊन त्यांच्या घरामध्ये जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण ज्यावेळेसपासून त्यांनी घेतला प्रोग्राम त्यावेळेसपासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले नाहीत. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे आपली परळी ही नावलेली परळी बारामतीच्या पावलावर पाऊल टाकून आपण परळीची नगरपालिका चालू असं येथील माजी मंत्री व येथील नगराध्यक्ष यांचं
त्यांचं म्हणणं आहे. पण इथं CO सुद्धा नाही, ही खूप लाजणारी गोष्ट आहे. आज आपण बघतो ॲडिशनल CO चार्ज करून घेत आहेत आणि ह्याच्यामध्ये CO घेत नाही, CO येत नाहीत आणि आलं तर एक दिवस येऊन काहीतरी कामं करून निघून जातात. दुर्दैवी गोष्ट आहे साहेब. काय सांगाल सर, आपण नगरसेवक आहात आणि आपण हा ढोल वाजवत आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून नगर परिषदेमध्ये एक हाती सत्ता आहे आणि नगराध्यक्ष याच्या आधी ज्यांचे आता ते पती आहे त्यांचे भैया धर्माधिकारी आणि आता त्यांची मिसेस आहे नगराध्यक्ष, आता त्यांच्या हातात कारभार आहे. आमचा प्रभाग क्रमांक 16 आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्या प्रभागात प्रशासन असताना किंवा शासन असताना ज्या भागात काम केलेले आहे त्या भागात तुम्ही येऊन बघू शकता. मोहम्मदिया कॉलनी, आयशा कॉलनी आणि जमालपुरा असेल, नांदूरवेस परिसर असेल, आंबेवेस परिसर असेल, त्या भागात एकही रोड नाली झालेली नाही, पाणीची सुविधा नाही, बोर नाही, ड्रेनेजचे काम जे अर्धवट झालेले आहे ते तसेच राहिलेले आहे. अनेक प्रश्न नागरिकांना तिथे निर्माण झालेले आहेत. आता वारंवार आम्ही 5 महिने झाले या नगर परिषदेत आम्ही नगरसेवक म्हणून आलेलो आहोत. आम्ही आजपर्यंत गटनेते नितीन बागवाले असेल, मी असेल, आम्ही 10-10, 12-12 निवेदन दिले की आमच्या प्रभागातले कामं करा म्हणून. राहिलेले अर्धवट कामाचा हिशोब द्या आणि जे काम बोगस झाले त्याचं काय, त्यांना काहीही देणं घेणं नाही, जनतेशी काही देणं घेणं नाही. आमच्या पत्राला तर ते केराच्या ते कचऱ्यामध्ये टाकीत आहे. आम्हाला उत्तर पण देत नाही. आमचा प्रभाग क्रमांक 16 आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्या प्रभागात प्रशासन असताना किंवा शासन असताना ज्या भागात काम केलेले आहे त्या भागात तुम्ही येऊन बघू शकता. मोहम्मदिया कॉलनी, आयशा कॉलनी आणि जमालपुरा असेल, नांदूरवेस परिसर असेल, आंबेवेस परिसर असेल, त्या भागात एकही रोड नाली झालेली नाही, पाणीची सुविधा नाही, बोर नाही, ड्रेनेजचे काम जे अर्धवट झालेले आहे ते तसेच राहिलेले आहे. अनेक प्रश्न नागरिकांना तिथे निर्माण झालेले आहेत. आता वारंवार आम्ही 5 महिने झाले या नगर परिषदेत आम्ही नगरसेवक म्हणून आलेलो आहोत. आम्ही आजपर्यंत गटनेते नितीन बागवाले असेल, मी असेल, आम्ही 10-10, 12-12 निवेदन दिले की आमच्या प्रभागातले कामं करा म्हणून. राहिलेले अर्धवट कामाचा हिशोब आम्हाला उत्तर पण देत नाही. म्हणजे एवढी यांना माज कुठून आलेला आहे या नगर परिषदेला. CO साहेब इथं नाहीत. नगर अध्यक्षाचा कारभार ते रेस्ट हाऊसला बसून चालते. शिवाय चौकात शासकीय विश्रामगृह बांधलेलं आहे, तिथं बसून AC मध्ये बसून नगर अध्यक्षाचा कारभार चालवतात. ते कारभार चालविणारे त्यांचे पती परमेश्वर भैया धर्माधिकारी आहे. इथं ऑफिसला फर्निचर केल्या, असं फर्निचर केला की CM साहेबाचं ऑफिस असते का तसं फर्निचर केला. नगर परिषदमध्ये बजेट नसताना ते पैसे कुठून आणले आम्ही विचारायला गेलं की तर ते म्हणाले नफा फंडातून आणले. नफा फंडामध्ये पण पैसे नव्हते. मग हे कुठंतरी काहीतरी भ्रष्टाचार चालू आहे, घोडभांगड चालू आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. 1 करोड रुपयाचा नमो उद्यान गार्डन साठी आलेले आहे. ते नमो उद्यान शहरात न बांधता ग्रामीण भागात बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी भैया धर्माधिकारी यांना सांगितलं की तो नमो उद्यानचा प्लॅन्ट इथं टाका आपल्या शहरामध्ये, भागाच्या कोणत्याही प्रभागाच्या कोणत्याही ह्याच्यामध्ये टाका. मग ते टाकीत नाही. म्हणजे अनेक प्रश्न आहे. 17 कोटी रुपयाचे जे बजेट आलेले आहे ते बजेटचा काम एवढं बोगस चालू आहे आणि ग्रामीण मध्ये चालू आहे. शहरासाठी पैसे आलेले 17 कोटी रुपये आणि ते पैसे कुठे चालू आहे तर ग्रामीण मध्ये. तुम्ही पाहू शकतात जेवढे रोड नाले केलेले आहे त्या बजेटमध्ये 17 कोटीमध्ये ते समजे बोगस चालू आहे. त्याच्या माझ्यापाशी CCTV फुटेज पण म्हणजे जिओ टॅग फोटो आहे माझ्यापाशी ते केलेले आणि व्हिडिओ पण आहे. मी त्याबद्दल पण CO साहेबाला चर्चा केली, त्यांनी आजपर्यंत त्याचं मला उत्तर दिलेलं नाही. आमची तुमच्या माध्यमातून शासनाला, प्रशासनाला एवढीच विनंती आहे की हे भ्रष्टाचार थांबविला पाहिजे. नागरिकांचा पैसा, करोडो रुपयाचा निधी आलेला आहे, ते पैसा कुठेतरी जनतेच्या कामात हितात यायला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे.